की परभणीमधली आजची सभा ही शिवसेनेच्या दृष्टीनं ऐतिहासिक अशी सभा आहे आणि परभणीला शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करून देणारी सभा आहे आणि म्हणून या सभेला आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिलात, आमच्या विरोधकांचे डोळे पांढरे केलेत, त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो, मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते जातात तिथं पुरुषांपेक्षा दुप्पट संख्या ही महिला भगिनींची असते आणि महिला भगिनींची संख्या असण्यामागचं कारण काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कारामध्ये वर्षातून एकदाच भाऊबीज केली जाते, परंतु तुमच्या सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी वर्षातून 12 महिने भाऊबीजेचा सण साजरा करायचं ठरवलंय। म्हणूनच महिन्याला तुम्हाला 1500 रुपये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळतात। आज खरं तर साहेब या सभेला येणार होते, मला साहेबांनी सांगितलं की माझ्या वतीनं तू जाऊन महिला भगिनींना शब्द दे की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही, हा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। आणि म्हणून महिला भगिनींची जबाबदारी आहे की 15 तारखेला धनुष्यबाणाला मतदान झालं पाहिजे, 15 तारखेला तुमच्यावर प्रेम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना मतदान झालं पाहिजे, तुमच्या भावाला मतदान झालं पाहिजे। या 38 उमेदवारांना मतदान करणं म्हणजे तुमच्या भावाला मतदान करणं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केल्यासारखं आहे। आणि म्हणून महिला भगिनींनी घरातल्या सगळ्या मतदार करणाऱ्या लोकांना बाहेर काढलं पाहिजे, नातेवाईकांना बाहेर काढलं पाहिजे आणि परभणीचा धनुष्यबाणाचा विजय हा सुखकर केला पाहिजे, हीच विनंती करण्यासाठी खास करून मुंबईवरनं मी या परभणीमध्ये आलोय। परभणीबद्दलचं एक वाक्य मला माहिती आहे, पुढचं, जगात जर्मनी आणि भारतात परभणी। मग जी भारतात परभणी आहे तिथं फक्त आणि फक्त धनुष्यबाण आहे, हे 15 तारखेला आपल्याला सिद्ध करायचं आहे। मी आनंद भरोसे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की हजारोंच्या संख्येनं लोक इथं उपस्थित आहेत, हजारोंच्या संख्येनं लोक अजून सामील होत आहेत। याचा अर्थ शिवसेनेचा विजय हा काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, यासाठी तुमचे आशीर्वाद मिळावे यासाठी शिंदे साहेबांच्या वतीनं मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे। कदाचित एक 5-10 मिनिटांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील तुमच्याबरोबर संवाद साधणार आहेत, पण आपल्या सगळ्या जनतेला, मतदारांना माहिती असलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत युती करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला, आनंदजी भरोसेनी केला, आनंद जाधवनी केला आणि स्वतः साहेबांनी देखील केला। पण माशी कुठं शिंकली मला माहीत नाही। दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता आपल्याला सांगण्यात आलं की आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार नाही, मला त्यांच्यावर टीका करायची नाही। पण आनंद भरोसे साहेब, तुमच्याकडे 35च एबी फॉर्म होते, जर पक्षानं सगळेच्या सगळे एबी फॉर्म तुमच्याकडे दिले असते तर सगळीकडे आपले उमेदवार उभे राहिले असते आणि थम्पिंग मेजॉरिटीनं शिवसेना विजयी झाली असते। ही लढाई जी आहे ही शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे, ही लढाई जी आहे ही श्रमशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे। आता धनशक्ती कोण आहे काय याच्यामध्ये मला जायचं नाही, परंतु श्रमशक्ती म्हणजे शिवसेना आहे, शिवशक्ती म्हणजे शिवसेना आहे। आज जिजाऊंची जयंती आहे, जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी संकल्प करूया, सगळ्या महिला भगिनींनी संकल्प करूया की 15 तारखेला जे मतदान होईल ते फक्त आणि फक्त धनुष्यबाणावर होईल, यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। विकासाची कामं काय होणार आहेत, कशी होणार आहेत, हा संवाद स्वतः एकनाथ शिंदे साहेब तुमच्याबरोबर साधणार आहेत। परंतु त्यांच्या अगोदर त्यांचा एक शिवसैनिक म्हणून मी आपल्याला शब्द देतो। आपल्याकडे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्याची मागणी आहे, आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करावा ही मागणी आहे, आपल्याकडे अहिल्याबाई होळकरांचं स्मारक करावं ही मागणी आहे। मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या 1 वर्षाच्या आत शिवसेनेची सत्ता परभणीत आल्यानंतर या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील, हा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्याला देतो। आणि आज इथं आल्यानंतर मला देखील इथल्या सगळ्या शिवसैनिकांचा हेवा वाटतो। आनंद जाधव साहेब म्हणाले परभणी ही शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि भविष्यात देखील शिवसेनेचीच राहणार आहे, याची मुहूर्तमेढ आज आपण रोवतोय। आज तर
विकासावर खरी तर चर्चा केली पाहिजे, पण विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याच्या अगोदर मी इथल्या शिवसैनिकांना धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की सगळ्या पक्षाची सगळे नेते मंडळी येऊन गेली, पण त्यांच्या सभांना जेवढी गर्दी झाली नाही त्याची 10 पट गर्दी शिवसेनेच्या सभेला झाली, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सभेला झाली. याचा अर्थ परभणीवर भगवा फडकणार आहे आणि तो शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा फडकणार आहे. आपल्याला कुठेही जातीवाद करायचा नाही, कुठेही जातीपातीमध्ये भेद करायचा नाही, कुठं धर्माधर्मामध्ये आपल्याला वाद लावायचा नाही. परंतु ज्यावेळी शिवसेना म्हणून विकासाची संकल्पना आपण आखतो, विकासाला सामोरं जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्यावेळी या विकासाचं समर्थन परभणीच्या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे, मतदारांनी केलं पाहिजे. ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आज ज्यावेळी मी इथं आलो, मी दोन्ही आनंदरावांना विचारत होतो गर्दी किती आहे. ते शेवटपर्यंत मला सांगत नव्हते गर्दी किती आहे, एवढंच सांगत होते की उदय त्या सभा मंडपामध्ये चल आणि गर्दी किती आहे ती बघ. पण तुमच्या मेहनतीला मी दाद देतो. आता हीच मेहनत पुढचे 72 तास आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्या पुढच्या 24 तासामध्ये फक्त आणि फक्त फटाके वाजवायचे आणि गुलाल उधळायचा आहे. त्याच्यासाठी हे 72 तास महत्त्वाचे आहेत. 72 तासामध्ये काय काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि 72 तासामध्ये आपली 72 मतं देखील बाजूला जाणार नाहीत, याची दक्षता शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. आज शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांना मानणारी शिवसेना आहे. वंदनीय बाळासाहेबांनी जो संदेश दिला आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच्या पुढे जाऊन सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फक्त आणि फक्त 100% समाजकारण करतो आणि ती शिवसेना आज तुमच्या समोर मताचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेली आहे. कालची सभा आपण बघितली असेल शिवाजी पार्कवरची. मला कळलं परभणीतनं पण लोक गेली होती. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि परभणीतनं जायची काहीच आवश्यकता नाही, धाराशिवमधनं जायची काही आवश्यकता नाही, छत्रपती संभाजीनगरमधनं जायची आवश्यकता नाही, तरी देखील शिवाजी पार्कमधल्या निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या. आजची सभा बघा, शिवसेना भाजपची शिवाजी पार्कची. मी जबाबदारीनं सांगतो 1 लाख मुंबईकर शिवसेनेला आणि बीजेपीला आशीर्वाद देण्यासाठी त्या शिवाजी पार्कवर जमणार आहेत. तिथं आपली महायुती आहे. दुर्दैवाने इथं आपण युती करू शकलो नाही म्हणून आपण कोणावर टीका करत नाहीत, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून जेवढी काय विकास कामं करायची आहेत ती विकास कामं करण्याचा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्याला द्यायला आलेलो आहे. तुम्ही काय मागितलं? विकास विकास म्हणजे काय मागितलं? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं संस्थापक होण्यासाठी ज्या माऊलीनं बनवलं, त्या जिजाऊंची आज जयंती आहे. त्यांना अभिवादन करताना हेच सांगतो की तुम्ही मागितलं काय? तुम्ही बसवेश्वरांचा पुतळा मागितला, तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मागितला, तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं स्मारक मागितलं. मला असं वाटतं हा खऱ्या अर्थानं परभणीचा संस्कार आहे. एखादं रस्त्याचं काम मागं राहील, एखादं पाण्याचं काम मागं राहील, परंतु ज्या राष्ट्रीय संतांनी आपल्याला दिशा दिली, संस्कार दिला, त्यांचं काम दीपस्तंभाप्रमाणे परभणीकरांच्या समोर असावं म्हणून तुम्ही बसवेश्वरांचा पुतळा मागितला. मला अभिमान आहे आणि मी अभिमानानं सांगतो जे वचन आज मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं, 1 वर्षामध्ये पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि जर मी करू शकलो नाही तर आनंद भरोसेनं सांगतो परत मी परभणीमध्ये येणार नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, तुम्ही मार्गदर्शन करा, तुम्ही आशीर्वाद द्या आणि काही लोकांची मक्तेदारी आपण मोडीत काढा. मला आता सुरेशजी जाधव साहेब सांगत होते की धनुष्यबाणाला मानणारी जनता ही परभणी जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, दुर्दैवानं जागा वाटपामध्ये पाठीपुढं होत असतं, पण मगाशी जो मी शब्द प्रयोग केला, आज संकल्प करण्याचा दिवस आहे. आज परभणीवासियांनी शपथ घेण्याचा दिवस आहे की वंदनीय बाळासाहेब हयात असताना ज्या पद्धतीनं परभणीमध्ये शिवसेनेचं वातावरण होतं, शिवसेनेचा हा धनुष्यबाण चालत होता, त्याच विचाराची शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहे. तर त्या मागं आम्ही आशीर्वाद देणार, हा संकल्प तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. काय झालं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये? जरा थांबा ना. काय झालं नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये? 187 ठिकाणी, जबाबदारीनं सांगतो 187 नाही 287 ठिकाणी युबीटी नगरपालिकेच्या निवडणुका अध्यक्षपदाच्या लढली. किती नगराध्यक्ष निवडून आले? फक्त 8. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला, बाळासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला.
आणि आपले 72 नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि आपला पक्ष 2 नंबरला राहिला. पूर्वी आम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायचो त्यावेळी शिवसेनेचा क्रमांक आपण वर मोजायचो पहिल्या 2 मध्ये, आता तळापासनं मोजावा लागतो. हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा शिवसेनेनं, ज्या शिवसेनेनं बॉम्ब स्फोटातल्या खटल्यातल्या लोकांना उमेदवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिली, अनेक लोकांच्या मागं जे कटकारस्थान देशाच्या विरोधात करणार होते त्यांच्या मागं युबीटी उभी राहिली. एवढंच नाही तर खासदारकीच्या निवडणुकीला मुंबई बॉम्ब स्फोटातला एक आरोपी युबीटीच्या प्रचारासाठी फिरत होता. अशा युबीटीला आपण मतदान करणार आहोत का, हा देखील आपण प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब काम करतायत, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरतायत, भविष्यामध्ये एकतर्फी धनुष्य असेल, महाराष्ट्रामध्ये भगवा असेल आणि या सगळ्या भगव्याचे शिलेदार परभणीकर असतील. म्हणून परभणीमध्ये शिवसेनेचं गतवैभव आपल्याला आणायचं आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मला इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे, जरी युती कुठे नसली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रचाराला गेले, जरी भाजपाबरोबर मैत्रीपूर्ण लढत असली तरी माननीय एकनाथ शिंदे साहेब देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक आणि त्यांचा मोठेपणा हे आमचे नेते म्हणून करतात. हा आमच्या दृष्टीनं स्वाभिमान आहे. अमित शहांचं देखील कौतुक करतात. आणि एवढंच नाही तर आज अतिशय सक्षमपणानं जे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत त्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं देखील कौतुक करतात. आणि म्हणून मी सांगितलं, आमच्या समोर जरी भारतीय जनता पार्टी उभी असली तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतोय. पण या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये परभणीकर शिवसेनेच्याच झोळीमध्ये जास्त माप टाकतील आणि आमचे जास्तीत जास्त नगरसेवक परभणीच्या महानगरपालिकेमध्ये पाठवतील, हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. आणि म्हणून जनतेला मला एवढाच विश्वास द्यायचा आहे आणि विनंती करायची आहे की ज्यावेळी तुम्हाला काही देण्याची वेळ येईल, तुम्हाला विकासात्मक काही देण्याची वेळ येईल, त्यावेळी 100% एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी उभे राहतील. एकनाथ शिंदे साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. आणि मी सुरुवातीला सांगितलं, साहेब इथं देखील महिला भगिनींची संख्या हजारोंच्या संख्येनं आहे. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुम्हाला सहकार्य करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्या महिला भगिनींना आणि सगळ्या परभणीकरांना माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. खरं म्हणजे मला येण्याची इच्छा होती, पण सगळीकडे मी पोहोचू शकत नाही. पण मी मंत्री उदय सामंत यांना तत्काळ रवाना केलं. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, आता उदय सामंत म्हणाले लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे, तर मी हे सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. येतं ऐकायला येतं साहेब. परभणीमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे ना, परभणीत भगवा फडकवायचा ना, परभणीमध्ये भगवा फडकवायचा आहे ना. हा, मग या ठिकाणी आपल्याला सांगतो मी, जी काही कामं आपण पूर्वी केली आहेत, विकासाची कामं, यापुढे देखील संत गाडगेबाबा नगर, परभणी येथील नागरिक जे गेल्या 60 वर्षापासून राहत आहेत,